की पहिला खड्डा चुकविताना दुसरा लांब पाहिजे, आम्हा खड्ड्यामधून थोडा रस्ता पाहिजे. किती वर्षानंतर निवडणूक होते इथे? आता तरी बरीच वर्ष झाली, मला वाटते 15 वर्ष अंदाजे तरी झाले असतील, बऱ्याच वर्षानंतर झाले. मग कोल्हापूरकरांना वाली कोण होतं? वाली कोण नाही. आंदोलन झाली बघा किती ठाई शुद्ध पाणी प्यायची सोय ठेवली नाही, निवडणुकीत तेवढा हक्काताई माई. कडून चप्पल घेऊन गेले होते बर. आणि तिकडे जाऊन त्याने 1,40,000 रुपये चप्पल विकली होती. इथे 5,000 घेतात आणि तिथे 1,40,000 विकले आणि त्यांचा ब्रँड करून विकले होते. कोल्हापुरी स्टाईलच आहे, जो आम्हाला विचारत नाही आम्ही त्याला विचारत नाही, जो आमच्या मातीतला आम्ही त्यालाच मतदान करणार. कोल्हापूरवाल्यांचा कोणीही नाद करू शकत नाही. माझं तर वैयक्तिक म्हणणं आहे, माझं तरी सगळं विकास सोडून फक्त रस्त्याचा विकास हा झाला पाहिजे. बाहेरची लोक येतात, लोक नाव ठेवून जातात, तुमचं सगळं चांगलं, फक्त कोल्हापूरचे रस्ते तुमचे खराब आहेत. मी एकाला प्रश्न विचारला, खड्ड्यात कोल्हापूर आहे की कोल्हापूर खड्डे आहेत? बर. तो बोला सध्या खड्ड्यात कोल्हापूर आहे. खड्ड्यात कोल्हापूर आहे. पण तुम्हाला दिसलं का खड्ड्यात खरोखर खड्डे आहेत? रस्त्यावर खड्डे आहेत की भरपूर आहेत. मग बर. कचरा कुठं पण टाकतात लोक, त्यांना डस्टबिन आहे ती डस्टबिन उलटी करून ठेवतात काय लोक. एखाद्या माणसाला जर काही कॅन्सर झाला तर त्याचा औषध उपचार करणार का, त्याला नवीन कपडे शिवणार? तिथे नवीन कपडे शिवली जातात. लहानपणी पण झालं असणार आहे. या कोल्हापूर शहरामध्ये फतवा फिरवा, साऱ्या शहरामध्ये सुटला एक प्रश्न दाखवा. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, सध्या राज्यात निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता वेध लागले आहेत ते महापालिका निवडणुकांचे. त्या पाठोपाठच अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका देखील होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे एकूणच राज्यातलं वातावरण हे निवडणूकमय झालं आहे आणि या पार्श्वभूमीवरती आम्ही निघालो आहोत निवडणूक दौऱ्यावर. कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेऊन आम्ही या प्रवासाला सुरुवात करत आहोत. सगळ्यात आधी कोल्हापूर शहरातल्या लोकांना इथल्या महापालिका निवडणुकीमध्ये काय अपेक्षित आहे, काय साधारणपणे इथलं राजकारण आहे, काय साधारणपणे इथले प्रश्न आहेत, हे सगळे आपण आज जाणून घेणार आहोत. तर बघूयात कोल्हापूरकर काय म्हणतात ते. अंबाबाई मंदिराच्या परिसरात आम्ही आहोत. इथूनच म्हणजे अंबाबाई मंदिराचं पूर्वद्वार जे आहे त्या बाजूला भवानी मंडप आहे आणि हा भवानी मंडप चौक इथे आल्यानंतर आम्हाला आमचं लक्ष वेधून घेतलं. म्हणजे विशेष करून इथे घमघमाटही सुटला आणि इथे पाहायला देखील मिळतं आहे लोकांच्या आवडीचे पदार्थ. आप्पे बनवले जात आहेत, काय थालीपीठं बनवले जात आहेत आणि पोटोवाची सोय इथे मावशींनी केली. मी स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असतात, मग्न असतात, पण आपल्या आसपास काय घडतं, सध्या निवडणुका आहेत नाही आहेत, काय माहिती आहे का तुम्हाला? मला नसतं काय माहिती त्यातलं. काय माहिती नाही, पण तुम्ही निवडणुकीला मतदानाला कधी जात असता? जायचं की कधी इथलं मतदान कधी आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही कशासाठी मतदान होणार आहे वगैरे काय माहिती आहे? काय माहित आता मलाच माहिती नाही का? बर. म्हणजे सुरुवात बघा इथून आहे की लोकांना, म्हणजे जरी राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये निवडणुकीचं वातावरण असलं तरी सामान्य नागरिक मतदार जो आहे त्याला अजूनपर्यंत, किंवा त्या ताई ज्या आहेत, मावशी आहेत, त्यांना अजूनपर्यंत मतदान कशाचं आहे, कुठे आहे ते माहिती नाही. तुम्हाला काय कसलं सध्या वारं सुरू आहे कुठल्या निवडणुकीचं? आता इथं वारं सर सध्या आता डिसेंबरमध्ये निवडणूक लागणार आहेत, त्याचं आता चालू आहे. आता बरं. सगळेजण एका वॉर्डमध्ये 4-4 नगरसेवक आहेत, बरेच कसरत करावी लागणार आहे. बरं. आता बघूया काय होते पुढे. महापालिकेची निवडणूक आहे, कोल्हापूर महापालिकेची. किती वर्षानंतर निवडणूक होते इथे? आता तरी बरीच वर्ष झाली, मला वाटते 10-15 वर्ष अंदाजे तरी झाले असतील, बऱ्याच वर्षानंतर झाले आणि बरेच कामं आमची रखडलेली आहेत तिथं. बरेच कामं, रस्त्याची दुरवस्था झाल्या, रिक्षावाल्यांचे पण बरेच हाल होतात इथं. रिक्षावाल्याचे कसं दिवसभर असतात ना रोड 24 तास रिक्षा, डे नाईट रिक्षा असतात इथं. आणि रस्त्याची माझं तर वैयक्तिक म्हणणं आहे, माझं तरी सगळं विकास सोडून फक्त रस्त्याचा विकास हा झाला पाहिजे.
सगळं विकास जाऊ दे खड्ड्यात, फक्त पहिला रस्ता करा. बाहेरचे पर्यटक वगैरे येतात इथं, त्यांना खूप पार्किंगचा त्रास खूप आहे, इथं रस्त्याचा खूप त्रास आहे. बाहेरची लोक येतात, लोक नाव ठेवून जातात. तुमचं सगळं चांगलं, फक्त कोल्हापूरचे रस्ते तुमचे खराब आहेत मध्ये. फक्त माझं तर एक वैयक्तिक माझं म्हणणं आहे की कोल्हापूरचे रस्ते हे व्हायला पाहिजे सगळे. इकडे इकडे हे आप्पे पण आमचं खूप लक्ष वेधून घेत आहेत. कसं आहे आप्प्याची प्लेट कशी आहे? आपले 30 रुपये प्लेट 6 पीस येतात. 6 पीस येतात. किती वर्ष आले आप्पे विकता इथे? झाले की 10-12 वर्ष. 10-12 वर्ष आले. म्हणजे ज्यावेळी मागची निवडणूक झाली होती 2015 मध्ये महापालिकेची, तेव्हापासून तुम्ही व्यवसाय करता म्हणायचं. हो 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 बरोबर आहे ना? हो हो. पण 5-5 वर्षाला निवडणुका व्हायला पाहिजे, त्या झाल्यात का? नाही झालेलं. किती वर्ष झाले निवडणूक नाही झाली कोल्हापूरची? आता ह्या वेळेला झालेलीच नाही की 8-10 वर्ष झाले भरपूर. म्हणजे पहिले 5 वर्ष झाले निवडणूक झालेली नाहीये. आणि मग कोल्हापूरकरांना वाली कोण होतं? वाली कोण नाही, प्रशासन तेवढं प्रशासक नाही. काय झालं? खाऊन झालं का तुमचं? चाललंय मुंबई आम्ही राहायला मुंबईला आहे. बरं. हा आम्ही एवढे खड्डे आहेत कोल्हापुरात की मी एकाला प्रश्न विचारला, हा. खड्ड्यात कोल्हापूर आहे की कोल्हापूर खड्डे आहेत? बर. तो बोला सध्या खड्ड्यात कोल्हापूर आहे. खड्ड्यात कोल्हापूर आहे. पण तुम्हाला दिसलं का खड्ड्यात खरोखर खड्डे आहेत? रस्त्यावर खड्डे आहेत की भरपूर आहेत. मग. बर बर बर. मग आणखी काय प्रश्न आहे तिथले? काय होता आता तुम्ही बोलत होते जरा काय? तुमचं काय नाव काय तुमचं? शिंदे शिंदे. जरा कॅमेराकडे भवानी मंडप म्हणतो साहेब, शिपाई पदावर कामाला आहे मी. बरं. हा. बऱ्यापैकी इथं मंदिराच्या परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे बऱ्यापैकी इथं व्यवस्था पाहिजे, बर पण ती मिळत नाही लोकांना. काय बर. ते महापालिकेने काय काय करायला पाहिजे? महापालिकेचे विभाग असतो, आरोग्य विभाग असतो, शिक्षण विभाग असतो, कर असतो. सुविधा पुरवायला पाहिजे ना त्यांनी सुविधा, योग्य त्या सुविधा पुरवायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत तक्रार जात नाही, हा. असा विषय आहे. पण काय काय म्हणजे काय तक्रारी काय तुमच्या ते तर करून द्या जरा. कचरा उठा वगैरे झाला पाहिजे ना ज्या त्या वेळेला. कचरा. हा, कचरा कुठं पण टाकतात लोक, त्यांना डस्टबिन आहे, ती डस्टबिन उलटी करून ठेवतात काय लोक. हो का? बर टाकायला पाहिजे ते कचरा. बर बर बर. बघा लोक थोडेसे संकोचतात कॅमेरा समोर यायला, पण मुळात असं असतं की शहरातले काय प्रश्न असतात. तुम्हाला इकडे बघा. हा, एवढं छान तिकडे कामही चाललंय, हसत हसत खायला घालता, लोकांचा आशीर्वाद मिळवता. हा, मग आणि तुमचे आशीर्वाद तुम्ही मतांच्या रूपाने देत असता लोकांना, त्याचा काही उपयोग होतो का? होतोय. काय प्रश्न तुमच्या कोल्हापुरातले सांगा बरं जरा. हो, सगळा घेतलाय तुम्ही, सगळा की सांगा. काय प्रश्नच नाही तुम्हाला? सगळा की काहीच प्रश्न नाही. बरं. तुमच्या हे आत्ता काका सांगत होते तुमच्या इथे खूप खड्डे झालेत रस्त्यावरती, असं काय आहे का? हो, आहेत की भरपूर आहेत. भरपूर आहे. सगळीकडे खड्डेच आहेत. खड्डेच आहेत. बर. मग मानपाट सगळी तुमची दुखते की गेले. मग तुम्ही म्हणता माझे प्रश्न नाही आणि काय मग? हा, मग तुम्ही डॉक्टरांचं घर भरता म्हणजे? हा, डॉक्टरांचं घर भरताय ना. बरं. आणखी काय प्रश्न आहेत? मुलांना शाळा शिक्षण मिळतंय का व्यवस्थित? महापालिकेच्या शाळा चांगल्या आहेत का खाजगी शाळांमध्ये टाकायला लागतं? आहेत की खाजगी शाळा इथं आहेत की, खाजगी पण घालायला लागतंय, सरकारी पण आहेत भरपूर. सरकारी पण आहे, आहेत. पण खाजगीत पैसे द्यायला लागतात. हो. परवडतं का शिक्षण? नाही परवडत. आरोग्य सुविधा आहेत का काय तुमच्याकडे? महापालिकेचे दवाखाने, हॉस्पिटल वगैरे चांगले आहेत सगळे? सगळं आहे. बर. तर त्याच्यामुळे तुम्हाला काही म्हणजे काही प्रश्न आहेत पण ते सोडवले गेले पाहिजे असं वाटतं. ओके. बरं. इकडं आणखीन या आव्हानाकडे काय आहे? तुमच्याकडे पण आप्पे विकता का तुम्ही? आप्पे कुठल्या भागात राहतं कोल्हापूरमध्ये? इथंच वडणगे. बर. किती लांब आहे इथून? एक 5-6 किलोमीटर आहे. 5-6 किलोमीटर आहे. जाताना येताना इथे काम करताना किंवा आणखी इतरत्र कुठे फिरताना काय साधारणपणे कोल्हापुरामधल्या समस्या तुम्हाला जाणवतात? आता रस्त्याच्या समस्या मोठ्या आहेत. बर. जास्त मोठ्या रस्त्याच्या समस्या आहेत. रस्ते जरा खड्डे विकतात सगळं. हो का? हां, बाकी काही प्रॉब्लेम नाही. बाकी काही प्रॉब्लेम नाही. आणि ठिकठिकाणी आता काही लोक सांगत होते बाहेरून आलेले, पार्किंगला जागा नाही. पार्किंगची समस्या आहेच. पार्किंग समस्या. आम्ही पण येताना तिकडे लांब गाडी लावून आलो आता. हा, त्याच्यामुळे काय मावशी काय समस्या आहे का नाही या शहरामध्ये? हा, आहे की. आहे का? त्या समस्याचा विचार करून लोक मतदान करतात का हो? तसं कोणी विचार करते का मतदान करताना? नाही का? हा. पण तरी तुम्हाला माहिती आहे का मतदान आता इथे होऊ घातलंय? कुठलं मतदान आहे? या निवडणूक घेऊ घातली कोल्हापूरमध्ये? महानगरपालिका आहे का? सुरू झालंय का वातावरण निर्मिती? काय प्रचार चालू आहे की? चालू आहे? चालू आहे. बर. काय वाटतं यावेळी काय हवा आहे जरा? हा,
काय माझं एवढं काय म्हणजे आम्ही गेलोच नाही सोडा प्रचारला याच्यातच नाही. ग्रामीण भाग आहे आमचा. ग्रामीण भाग आहे पण इथे येऊन कामधंदा करता. बर 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 ठीक आहे. तर महापालिकेचं मतदान आहे, निवडणूक आहे, असं काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती नाही. मात्र त्यांचे प्रश्न जरूर आहेत. म्हणजे केवळ इथलेच नाही तर बाहेरून येणारे लोक देखील इथल्या प्रश्नांविषयी बोलतात. आणि विशेष करून इथे जे जाणवलं किंवा जे सांगण्यात येते तीव्र स्वरूपाची समस्या किंवा प्रश्न म्हणता येईल तो म्हणजे इथले रस्ते खराब आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण आता खरोखर इथले रस्ते खराब आहेत का हे पाहणार आहोत. कोल्हापूरची कुस्ती, कोल्हापूरची मिसळ आणि कोल्हापूरची चप्पल ही कोल्हापूरची केवळ वैशिष्ट्य नाही तर कोल्हापूरकरांची अस्मिता म्हणावी लागतील. कारण या अस्मितेसाठी कोल्हापूरकरांनी वेळोवेळी लढा देखील दिलेला आहे. अलीकडेच या कोल्हापूर चप्पलेचा वाद अगदी जागतिक स्तरावरती गेला होता. एका जागतिक ब्रँड असलेल्या कंपनीने कोल्हापुरीवरती दावा सांगितला होता. मात्र इथल्या लोकांनी त्या माणसाला चांगला धडा शिकवला, तिथपर्यंत गेले आणि कोल्हापुरी चप्पल ही आमचीच आहे, कोल्हापुरी चप्पलीवरती आमचाच दावा आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. काय नेमकं प्रकरण होतं ते कोल्हापूर चप्पलचा विषय? आमच्याकडून चप्पल घेऊन गेले होते बरं आणि तिकडे जाऊन त्यांनी 1,40,000 रुपये चप्पल विकली होती. बरं इथे 5,000 घेतात आणि तिथे 1,40,000 विकत आणि त्यांचा ब्रँड करून विकले होते. बरं मग तुमचं असं म्हणणं आहे की हा कोल्हापुरी चप्पल हा कोल्हापूरचाच ब्रँड आहे, इथेच तयार होतो? स्वतःच तयार करतो ना आम्ही. आपले कारागीर स्वतः तयार करतात आणि आपला ब्रँड म्हणून त्यांनी तिकडे विकला. आणि हँडमेडला ब्रँड म्हणून विकला जात नाही ना कुठे. हे काय काय प्रकार आता खूप नवीन नवीन प्रकार आलेत कोल्हापूरचे. मला आता म्हणजे काय किती प्रकारचे साधारणपणे कोल्हापुरी चपला भरपूर प्रकार आहेत. बरं काय सगळ्यात जास्त चालणार, सगळ्यात जास्त चालणारा प्रकार कुठला? कापशी प्रकार आहे तो. कापशी येतो म्हणजे ते कुठला ते वाजणार आहे का? नाही, वाजणारी पण चालतात, प्लेन पण चालतात. हो का? दाखवू का? दाखवा बरं जरा कापसी कुठली आहेत ते, म्हणजे आपण यांची ती पण बघूयात. कापसी इतर तर आहेच आहेत म्हणजे बघा. हा वाजणारा चप्पल. हो का? हा चालताना कार 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 आवाज येतो याचा. बर असा आवाज करतोय चालताना. साधारणपणे किती कारागीर असतील इथे कोल्हापूरमध्ये जे कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय करतात? भरपूर आहेत, हजारोंची संख्या असेल. बरं मला एक प्रश्न पडतो की हा सगळा व्यवसाय करत असताना तुम्हाला काय स्वरूपाच्या नेमक्या अडचणी येतात? वर्कर लोकांची अडचणी तिकडे. बरं कारण का एवढे पण आता कारागीर नाही आहे. जेवढे आहेत ना, जेवढे म्हणजे वयस्कर आहेत तेवढेच बनवतात. आता नवी पिढी नाही बनवत त्याच्यामध्ये. बरं बरं पण आता इथे म्हणजे आता असं ज्यावेळेस एखादा विषय उभा राहतो म्हणजे आता ब्रँडचा विषय हे झाला त्यावेळी कोल्हापूरकर एकत्रित येऊन त्याच्या विरोधात लढा उभारतात. बरोबर आहे. हे कोल्हापूरकरांचं वैशिष्ट्य आहे, स्वभाव आहे. पुन्हा ते अन्याय होऊ देत नाहीत कोल्हापूरमध्ये. बरं आपल्याकडे म्हणजे कोल्हापूरवाल्यांचा कोणीही नाद करू शकत नाही. मला हेच पाहिजे तर कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही. आणि त्यामुळे जर कोणी नाद करायला गेलं तर कोल्हापूरकर त्याला चांगलाच नडतात आणि आसमान दाखवतात. म्हणजे कुस्तीच्या भाषेत सांगायचं तर आता पुढचं एक मैदान येऊ घातलं आहे ते म्हणजे महापालिका निवडणुकीचं. काय तुमचे प्रश्न सांगा मला, बाकी जाऊ द्यात. कोल्हापूरकर जे आहेत तुम्ही भागच घेत नाहीत का बरं? तुम्ही एवढा तुमचा विश्वास उडाला त्याच्यावर का? भागच घे, आपण नसतोयच त्याच्यात. हां का बरं तुमचा विश्वास उडाला या सगळ्या ह्याच्यातनं? सगळं अपघात आहे, दुसरं काय नाही. हां का? मला एक सांगा आता पुढचा जो आखाडा आता बोलत होते कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही, कोल्हापूरकर आसमान दाखवतात. आता महापालिका निवडणुकीचा आसमान कुणाला दाखवणार कोल्हापूरकर? काय वाटतं तुम्हाला साधारणपणे कुठले प्रश्न घेऊन कोल्हापूरकर इथे मतदान करतील? जो आमच्या मातीतला आम्ही त्यालाच मतदान करणार. बरं जो आमच्या बाजूने मतदान आम्ही त्यालाच करतो. बरं कोल्हापुरी स्टाईलच आहे. जो आम्हाला विचारत नाही आम्ही त्याला विचारत नाही.
बर महापालिकेच्या निवडणुका आता होत आहेत काय किती वर्षांनी होत आहेत माहित आहेत का तुम्हाला कधी एवढं काय आयडिया एवढं नाही. काय आयडिया नाही लोक विसरले देखील तारखा बघा म्हणजे कारण दरम्यानच्या काळात निवडणुकाच झाल्या नाहीत हा भरपूर वर्ष झाले 2015ला तुमच्याकडे निवडणूक आमच्यापर्यंत कोण आला नाही वा आम्हाला विचारायला. बर जो आमच्यापर्यंत येणार त्याच्याच आम्ही मागे राहणार. त्यांनी सांगितलंय की जो आमच्यापर्यंत येणार त्याच्या मागे राहणार जो आमच्या मातीतला त्यालाच आम्ही निवडून देणार. अर्थात लोकांच्या मनात नेमकं काय आहे हे आपल्याला आता निवडणुकीमध्येच कळेल.
कोल्हापुरात ठिकठिकाणी फिरल्यानंतर, वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्यानंतर, अनेक लोकांना भेटल्यानंतर या दिवसाचा समारोप आम्ही करतो आहोत रंकाळ्यावरती. आणि रंकाळ्यावरती ही खास कोल्हापूरकर मंडळी आपल्या कट्ट्यावरती, हक्काच्या कट्ट्यावरती बसलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे केवळ कोल्हापूरच नाही, त्यांच्या घरातल्या राजकारणाचा अड्डा या ठिकाणी होत असावा असं यांच्याकडे बघूनच जाणवतं. आपण तुर्तास कोल्हापूर विषयी बोलूया. तर महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कोल्हापूरकरांचे म्हणून काय प्रश्न आहेत, काय मुद्दे आहेत, आम्हाला अगदी जाता थोडक्यात. आपले कोल्हापूर हा प्रसिद्ध आहे. हो, महालक्ष्मी व आमच्या रंकाळ्याचा हा दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे, झालेला आहे बऱ्याच वर्षी. बरोबर. हा दूषित पाण्याचा हा नाहीसा झाला पाहिजे. बर. व इथं मोठमोठ्या व्यक्तींनी खासदारांनी लक्ष घालून शुभसेवित करावं रंकाळा. बरोबर. खरं तर इथं आम्ही बघितलं की खूप ठिकाणावरनं सहली येतात हा रंकाळा बघण्यासाठी. आणि हा रंकाळा दूषित झालेला असं तुमचं म्हणणं आहे. कशामुळे दूषित झाला रंकाळा? या कोपऱ्यातून पण पाणी येते घाण, बर ते आत डायरेक्ट रकाळ्यात सोडले जाते. बर. त्यामुळं काय होते, घाण वास येते पाण्याचा घाण. बरं बरं. म्हणजे हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर हा पर्यावरणाचा देखील महत्वाचा प्रश्न आहे. पूर्वी आम्ही आंघोळ करत होतो. आता आंघोळीला एकही माणूस नव्हतो. बरं. सगळं घाण पाणी आहे. म्हणजे पाणी बंद झालं. फक्त इथलं दिसायला एक छान दिसतं, मागे छान गोलाकार लाइटिंग आहे आणि इथला ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे लोक इथे येतात. मात्र म्हणजे केवळ रंकाळाच नाही तर संबंध शहरामध्ये ही एकच समस्या आहे का, काय वाटतं तुम्हाला? काय ही गेले 50 वर्षे हा रंकाळ्यात आंघोळ करतो. बर या वर्षभरात मी 2 चालू मला आरोग्य झाला. बर वयाच्या 4 वर्षापासून मी आंघोळ, त्या वर्षभरात मी बंद झालो. मला सगळी अलर्जी झाली. ते सांडपाणी पहिलं बंद झालं. बर. सांडपाणी बंद झालं तर व्यवस्थित वाचणार आहे. ते लाइटिंग विटिंग सगळं व्यवस्थित केलेलं आहे. सुधारणा झाल्यात नाही असं नाही. आणि रस्ते एवढं व्हावं ही कोल्हापूरकरांची इच्छा. तुम्ही काय सांगाल? रस्त्याचे सांडपाणी बंद व्हावं. तर एकूण रंकाळ्याविषयी म्हणणे मोठे. मात्र आता आपण जाणार आहोत शिवशाहीर राजीव राऊत यांच्याकडे. तुम्हाला कोल्हापूरच नाही तर संबंध महाराष्ट्र हो भारत बरोबर आणि भारत भ्रमण तुम्ही करून आलेले आहात. पण आपल्या कोल्हापूर विषयी काय सांगाल तुम्ही? बरोबर. कोल्हापूर कसं आहे? जवळपास गेली 40 वर्ष हे शहर आणि या शहराच्या हरेक प्रकारच्या प्रश्नांशी निगडीत आंदोलनाच्या माध्यमातून कायम उभा आहे. बरोबर. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचा रस्ता दीर्घ पल्ल्याची योजना राबवणारा नेता या शहराला लाभलाय. त्यामुळे कोल्हापूरकरांचं नशीब आहे. परंतु त्याच राजर्षींच्या दीर्घ पल्ल्यातलं उभारण्याच्या काही योजना आहेत त्या फक्त पदस्पर्धा, सत्ता स्पर्धा आणि राजकीय अहमयिका यातच आम्ही गुंतलेलो आहोत. कारण खरोखर रस्त्यांची परिस्थिती बैठली. रंकाळ्याची तर तुम्ही आता यांनी सांगितलेलंच आहे. एखाद्या माणसाला जर का कॅन्सर झाला तर त्याचा औषध उपचार करणार का, त्याला नवीन कपडे शिवणार? तिथे नवीन कपडे शिवली जातात. त्या औषध उपचाराकडे लक्ष नाही. आपलं पाण्यातली जी काय वॉटर बॉडी आहे ती जर का नाही चांगली झाली तर आपली जैवविविधता म्हणा किंवा एकूण रंकाळ्याचे जे सौंदर्य आहे हे जलसाठ्यावर आहे. आणि शाहू महाराजांनी आम्हाला एवढी जलसाक्षरता दिली. राधानगरी सारखा तलाव बांधून म्हणा शेतीला वगैरे, पण किमान मनोरंजनासाठी तरी देखणं ठेवलं तर त्याचं मोठं स्वरूप आहे. त्याला चंगीपंगी योजनेतनं फार मोठं काय सुशोभित करायची गरज नाही. आलं का लक्षात? आता या खड्ड्यांच्या विषयी म्हणला तर आता 15 वर्षापूर्वीपासून मी म्हणजे माझ्या शाहिरीतनं गीत गायलेलं मी की पहिला खड्डा चुकविताना, अरे पहिला खड्डा चुकविताना दुसरा लांब पाहिजे. खड्ड्यावर प्रेम असेल तर तेव्हा पण किती जवळ खड्डे ती म्हणून की पहिला खड्डा चुकविताना दुसरा लांब पाहिजे, आम्हा खड्ड्यामधून थोडा रस्ता पाहिजे असं म्हणायची वेळ 15 वर्षापासून
त्या शहरात सातत्यानं रस्त्याचा कारभार डपावर काय म्हणजे अनेक अर्थाने म्हणजे मी बघायला जर काय गेलो तर लहान होतो, आता मोठा होत आलो तरी 40 वर्ष या प्रश्नांसाठी लढायला लागते. तर केलेलं गाणं आहे तुमच्या पुढे सांगतो की आम्ही लहान गातो गाणं ज्ञान आम्हा शिकवा. या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फतवा फिरवा, या कोल्हापूर शहरामध्ये फतवा फिरवा, साऱ्या शहरामध्ये सुटला एक प्रश्न दाखवा. इथं आंदोलन संघर्ष याशिवाय काहीही होत नाही. रेडिओ असू दे, काळामोडे असू दे, ते रंकाळा असू दे, यासाठी आंदोलन झाल्यात म्हणून हे आमचं शहर आहे. इथं राजकीय मानसिकता जर का असती तर तुम्हाला फार मोठं शहर आहे, त्या शहराला एक स्वतःच असेल काय देखणे पण आहे, वैशिष्ट्य आहे, परंपरा आहे. पण तू म्हणतो की संघर्षाच्या विना इथे काय मिळत नाही. काळमावाडी रेडिओ रंकाळ्याच्या पायी हो आंदोलन झाली बघा किती ठाई ठाई. शुद्ध पाणी प्यायची सोय ठेवली नाही. निवडणुकी पुरतं तेवढा अक्काताई माई. काय म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे इतक्या पद्धतीने का त्या खड्ड्यांच्या रस्त्यांच्या खड्ड्यांची केली कुणी घाई. ही इतक्या पद्धतीनं आणि सुविधा राहो दूर टॅक्स वाढवायची. हे गाणं मी भरपूर मोठं लिहिलंय, एवढं स्मरणात येतंय. आता ओरडून म्हणजे आता अबाव 60 कुठंतरी एक नॉशा येतोय. परंतु या शहराला एक स्वतःचं देखणे पण आहे. शहराचं शहर पण आता प्रचंड प्रमाणात तुम्ही आता बघताय ट्रॅफिक वाढलेलं आहे, रस्ते चांगले पाहिजे, येणाऱ्या लोकांची पर्यटक वाढलेले आहेत त्यांची सोय केली पाहिजे. आणि सगळे एकत्रच येते. या रंकाळ्यावर सहा लोड पडतोय. ते प्रेक्षणीय स्थळांचं असं देखील अनेक ठिकाणी अशा पद्धतीने बागा डेव्हलप केल्या पाहिजे. चांगल्या चांगल्या बागा नाही, बागा आहेत पण कामगार नाही. या किती पद्धतीनं म्हणजे मी यावर एक तसं आपण पॉडकास्टिंग करू शकतोय एवढा अभ्यास आहे. अचानक सिंहला बोलवलंय त्यामुळं शेवटी म्हणायची पाळी त्या की शाहूराजाच्या कोल्हापूरचा नाजानी नकरा सहारा. अरे खड्ड्यात गेला की खड्ड्यात गेला, या खड्ड्यात गेला. तुम्ही जाताना बघा प्रत्येक रस्त्यावर फुटाफुटावर खड्डे आहेत, जायला नको वाटते. या ऑर्थोपेडिकची इतक्या प्रमाणात इथं व्यावसायिक भर करायचा विडाईने उचललाय काय. आणि नगरसेवक म्हणण्यापेक्षा नगर पालकच होता निवडून येतो पर्यंत नगरसेवक असतात. ते सेवक म्हणून असते सेवा देणे ही प्रवृत्तीच बंद होत्या. आणि मग नगर मालक वाढवलं चालते आपलं काय. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत सर बोलण्यासारख्या. पण आता तुम्ही अगदी पारच वाचलाय, म्हणजे इथले प्रश्नच नाही तर इथलं राजकारण देखील शाहिरांनी त्यांच्या ओव्हरतनं किंवा त्यांच्या गाण्यांमधून सांगितलं. निश्चितपणे इथला जागरूक मतदार या सगळ्या गोष्टींचा विचार मतदानाला जाताना करेल नक्की अशी अपेक्षा बाळगूयात. आणि त्यासाठी अगदी सगळ्या कोल्हापूरकरांना शुभेच्छा. धन्यवाद.